पुलगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बॉल बॅडमिंटन लीग सीझन 3 मध्ये डीडी वॉरियर्स संघाने रोमांचक विजय मिळवत विजेतेपद पटकावले आहे। अंतिम सामना गोल्डन पॉइंटपर्यंत रंगल्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती। स्थानिक चंद्रशेखर आझाद शाळेच्या मैदानावर 27 ते 31 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पुलगाव बॉल बॅडमिंटन लीगच्या तिसऱ्या पर्वाचा उत्साहात समारोप झाला। या स्पर्धेत एसके पलटण, डीडी वॉरियर्स, हर्षू हंटर्स आणि एचबी स्मॅशर्स या 4 संघांनी सहभाग घेतला होता। अंतिम सामन्यात डीडी वॉरियर्स आणि एसके पलटण यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली। हा सामना 3 सेटपर्यंत गेला आणि अखेर गोल्डन पॉइंटवर डीडी वॉरियर्सने निर्णायक गुण मिळवत विजेतेपद आपल्या नावावर केले। या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला राष्ट्रीय खेळाडू अमोल पावडे, विलास ठाकरे, विक्रम झाडे आणि रुपेश ठाकरे यांची उपस्थिती होती। यामध्ये भाविनी गचके आणि आदित्य सूर्यवंशी यांना बेस्ट प्लेयर पुरस्कार, तर यश कोठार आणि तनिष्का ढगे यांना अपकमिंग प्लेयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। दरम्यान पुलगावचा राष्ट्रीय खेळाडू संचित कलस्कर याची मालदीवमध्ये होणाऱ्या भारत-मालदीव द्विपक्षीय टेस्ट सिरीजसाठी भारतीय संघात निवड झाली असून हा पुलगावसाठी आणखीन एक अभिमानाचा क्षण ठरलाय। डीडी वॉरियर्सच्या विजेतेपदासह आणि संचित कलस्करच्या आंतरराष्ट्रीय निवडीमुळे पुलगावच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून पुढील वर्षी ही लीग आणखीन भव्य स्वरूपात आयोजित केली जाणार आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, वर्धा, पुलगाव।